अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। पुणे, लातूर, नांदेड, साताऱ्याला अवकाळी पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला येलो अलर्ट देण्यात आला। मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबईमध्ये उद्यापासून 2 दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। ठाण्यात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे उष्णतेने त्रासलेल्या मुंबई आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। दरम्यान मुंबईमध्ये रविवार आणि सोमवार मध्यम स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह होणार आहे। नाशिकमध्ये पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। यामध्ये बागलाण, मालेगाव, सिन्नर, दिंडोरी या तालुक्यांमध्ये पावसाने घरांसह कांद्याचा आणि पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्याला 2 दिवस येलो तर 1 दिवस रेड अलर्ट देण्यात आला। जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे सांगलीच्या एतवडे खुर्दमध्ये 2 घरांवर झाड पडले आणि मोठं नुकसान झालेलं आहे। शासनाने नुकसान भरपाई द्यावी ही मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। वाळवा तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक रस्त्यांवर पाणी साचलं होतं। यातून वाट काढत असताना पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागला। रस्त्यावर साठलेले पाणी आणि त्याचा निचरा करण्यासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी स्वतः रस्त्यावर उतरले। याचा व्हिडिओ पुणे पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केला। आढळराव पाटील यांच्या सभेदरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली। यावेळेस अजित पवार यांनी मंचावर भर पावसात बसून भाषण ऐकलं। नेत्यांची भाषणं सुरू असताना पावसाला सुरुवात झाली।